बच्चू भाऊ, आज मतदानाचा हक्क बजावण्याचा काय भावना आहे, काय सांगाल? खरं तर लोकशाहीचा खून होऊ नये, कायदा हा सगळ्यांसाठी समान राहावा आणि या लोकशाहीच्या या उत्साहातून माझ्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा खऱ्या अर्थानं आनंद निर्माण व्हावा, त्याच्या घरात सुद्धा त्याचं पडकं घर पुन्हा मजबूत व्हावं, गेलेले भाव पुन्हा चांगल्या ताकदीनं मिळावं, जो परीक्षेला विद्यार्थी जाते त्याचा पेपर फुटू नये, जो अभ्यास करणार आहे त्याचीच नियुक्ती व्हावी, अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे. आणि मला वाटतं का ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सुराज्य निर्माण केलं, बाबासाहेबांनी एक चांगली घटना या देशाला दिली, भगतसिंगाचा लढा खाली जाणार नाही, पुन्हा आम्ही सगळे तरुण ह्या लोकशाहीला वाचवल्याशिवाय राहणार नाही, या चांगल्या हेतूतून आम्ही हे मतदान केलेलं आहे. तुमच्या क्लासमध्ये अभ्यास केलेल्या विद्यार्थीला किती मार्क मिळतील, काय सांगाल? आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. गेल्या 20 वर्षापासूनचा आमचा हा परिपाठ आहे. आम्ही ज्या शाळेत गेलो ती शाळा जाती धर्माची नव्हती, तर शेतकरी शेतमजूर कष्ट करायची होती आणि त्याच्यात आम्ही परिपूर्ण 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. 116 वेळा काल एक रक्तदान केलं. काल रक्तदान करून मतदानाला आता आलो आहे. पवित्र जसं केलेलं रक्तदान तर कोणत्या जाती धर्माला कोणत्या गावाला जाते माहीत नाही राहत, तसंच पवित्र मतदान सुद्धा एक चांगल्या अन्नदात्याला जिवंत ठेवण्याचं काम करेल अशी मोठी आशा आहे. ठीक आहे, घ्या बच्चू. सुट्टी नाही भाऊ, मतदान केंद्राच्या बाहेर. आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. भाऊ, तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, कुठल्या भावनेनं तुम्ही मतदान केलं? तुम्ही आता बोलले की काल रक्तदान आणि आज मतदान. माझा 116वा रक्तदान झालं आहे आणि आम्ही नेहमी अर्ज भरताना मी तरी रक्तदान करूनच अर्ज भरत होतो. यावेळेस दिनेश बुबचा अर्ज भरताना आम्ही रक्तदान केलं नव्हतं, परंतु कायदा पायदळी तुडवला त्याचा निषेध म्हणून काल मी रक्तदान केलं आणि आज मतदानाला आलो आहे. भावना एकच आहे का रक्त जसं जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, सगळ्यांचा रक्ताचा रंग हा लालच असतो आणि तो जीव वाचवायचं काम करतो. ह्या मतदानातून कोणावर हत्या होणार नाही, कोणी मरणार नाही, ही लोकशाही जिवंत असेल. लोकशाहीचा खून करणाऱ्याला त्याच्या विरोधात आमचा मतदार उभा राहील आणि जे जे काय गरीब असेल, कष्टकरी असेल, जे जे अडचणीत असेल, दुखात असेल, त्याला ही लोकशाही अतिशय आनंदाचा असा झरा त्याच्या घरी निर्माण करेल अशाच अपेक्षा करतो. भाऊ, खरं तर आता या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकशाहीच धोक्यात आलेली आहे, संविधान बदललं जाईल असा आरोप केला जातो. तुम्ही कुठल्या नजरेनं पाहता या सगळ्या? बदलल्या जाईल नाही, बदलवलंच आहे. कालचा जर प्रकार पाहिला, आमच्या घरात घुसून आमचं मैदान हिसकवण्याचा जो प्रयत्न केलेला अतिशय दुर्दैवी आहे. पोलिसाला पाया पडावं लागला आम्हाला, त्याची बदली पण करून टाकली, पुन्हा आम्हाला अटक करून केली नाही, तर शिंदेची बदली पण केली असं ऐकत येतं. म्हणजे मन करे सो कायदा जे राजेशाहीमध्ये नव्हतं त्याच्यापेक्षा बेकार प्रवृत्तीनं जर अधिकारी वर्ग वागवत असेल, खुलेआम पैसे वाटप सुरू होते, खुलेआम अमरावती जिल्ह्यात कोणी अडवत नव्हतं, एकही गाडी पकडली नाही, करोडो रुपये इथं आले, करोडो रुपये वाटप झाले. खरं तर आनंद आहे, लोकांच्या घरी चालले, गरिबांच्या घरी जे लुटले होते गरिबांकडून ते पुन्हा त्यांच्याकडे गेले, हीच लोकशाही आहे. हो, पण तुम्ही सरकारमध्ये आहे आणि तुम्ही हे सगळे आरोप करताय, पोलिसांची बदली झाली असं म्हणताय, गृहमंत्री तुमचे आहेत. आता ह्या निवडणुकीत कुठं आमचे आहेत, आमच्या विरोधातच प्रचार करायला आले, सीएम पण आमच्या विरोधात प्रचार करायला आले, कुठं आमचे राहिले आता. पण तुम्ही महायुतीमध्ये आहे की नाही हा देखील आता प्रश्न आहे तुमच्या सगळ्या. त्यांनी ठरवा ना, बंडाचं पाऊल तर मी उभारलाय, त्यांनी जाहीर करून टाकावं म्हणजे आमचंही मोकळं होऊन जाईल. पण तुमच्या मनात काय, म्हणजे तुम्ही कारण वारंवार म्हणता महायुतीने मला शिंदेशी माझी जवळीक आहे. शिंदे जे आमचे मित्र आहेत ते सेवाभावी आहे म्हणून मी त्यांच्याशी जोडलेलं. त्यांनी दिव्यांग मंत्राची घोषणा केल्यावर आमचं नातं अधिक अतूट झालेलं आहे. ते तुटू नये असं वाटतंय, कारण दिव्यांग मंत्रालय एक ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याच्यासाठी त्यांनी उचललेलं पाऊल आमच्यासाठी निश्चितच सन्मानधारक आहे, आमचं जिव्हाळा वाढवणारं आहे. म्हणून
वाटतं का हे नातं तुटलं नाही पाहिजे. पण काल रवी राणा असं बोलले की माझ्याकडे परवानगी असलेले ग्राउंड मी राहुल गांधी यांच्या सभेसाठी दिले, उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी दिले, मी काही राडा केला नाही, मी शांत राहिलो, मात्र स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बच्चू कडून इतका लबाड बोलतोय. त्या दिवशी त्याचा एकही कार्यक्रम नव्हता. म्हणजे किती लबाड बोलावं माणसानं. कसं आहे, कार्यक्रम असता तर सोडला असता का रवी राणानं, हे तुम्हालाही माहित आहे. कार्यक्रमच नव्हता. ठरलेल्या तारखावर शहाजीनं तारीख दिली नाही, त्यांच्या तारखा वाढत गेल्या आणि मग ते कार्यक्रम होत नाही म्हणून सोडलं. एवढा चांगला असतं तर मग कुठं असा राडा झाला असता. बरं, ते हेही म्हणतात की तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. रवी राणाची आणि बच्चू कडू यांची संपत्ती मोजा जर माझी जास्त असेल तर मी ती रवी राणांना दान करतो. दात मोजण्याची रवी राणाची अजून ताकद नाही. संपत्ती जर आम्ही तिची वाढली असेल तर उरलेली सगळी संपत्ती त्याला देऊ आणि मलाही आनंद होईल त्यांनी संपत्ती दाखवली तर. तुझ्याजवळ एवढं सरकार आहे तर चुप का बसला? लाव ईडी आमच्यावर, टाक अंदर. बोंबलून काय करतं? वस्तू कारवाईवर आहे ना सुरू. खरा असन, आमची संपत्ती वाढली असन तर त्यानं यावं. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, सगळ्या आजूबाजूचे बसणारे तुझे सगळे मोठे नेते आहे तर करून दाखव एकदा. बोंबलून काय करतं? काढ आमची संपत्ती बाहेर आणि आम्ही जर ते अवैध मार्गाने कमावली असेल तर टाक आम्हाला अंदर. आम्ही भोगू ते शिक्षा सगळी. कुठेतरी बच्चू कडूंची व्यापक प्रसिद्धी होता, लोक त्यांच्या मागे आहेत. त्या दिवशी शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन होतं म्हणून हे सगळे आरोप केले जातात. कसं आहे आता, ते काय म्हणतंय, जसं नळावरचं भांडण असतं ना तसं भांडण करणारा त्याची एकंदरीत आज नवनीत राणाजी काय 3ऱ्या नंबरवर आहे. त्याचं कारण फक्त एक रवी राणा आहे. नको त्यांना आरोप करणे, नको त्याच्यावर चिडचिड करणे, घरापर्यंत मारावर जाणे. मीच हुकुमशाह आहे, मीच रंगबाज आहे, माझ्याजवळ पैसा आहे, सगळंच काही मी करू शकतो, अशा भावनेतून खाली गेलेले लोक पचत नाही. कसं आहे, या देशामध्ये रंगबाजी करणाऱ्याचं पतन झालंय, लक्षात घ्या. इथे डाकूचं राज्य कधीच येऊ दिलं नाही लोकांना, हाणून पाडलं. इंग्रजासारखं साम्राज्य जर उखडून फेकलं सामान्य लोकांना, हे तो किस गली की खसखस आहे. बरं, तुमचा बोलवता धनी हा उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरे तुम्हाला या सगळ्या निवडणुकीत स्पॉन्सर देतात असं? आम्ही स्वतः आहे. आम्हाला कोणी शिकवणारी औलाद अजून पैदा नाही झाली. आम्ही जे काही आहे ते खुद आहे. आमची पानटपरी जरूर आहे पण माल ओरिजिनल भेटतो आमची. तुमच्या या सगळ्या डायलॉगमुळे, या सगळ्या तुमच्या वागण्यामुळेच तुमचे फॉलोअर राज्यामध्ये आहेत. आज तुम्ही त्या सगळ्या फॉलोअरला काय आवाहन करणार? कारण पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ते मतदानाचा टक्का घसरला होता. मला वाटतं सगळ्यांनी मतदान करा. तुमच्या मनातला उमेदवार असेल, चांगला असेल. जातीपातीच्या धर्मावर मात्र मतदान करू नका. मुस्लिम खतरे में है, हिंदू खतरे में नहीं. यहाँ तो किसान और मजदूर खतरे में आ गया है, उसके लिए दौड़ो. पण भाजप तर राम मंदिराचा मुद्दा घेऊन या निवडणुकीत समोर आलेला नाही. मला असं वाटतं की आखरी प्रभू रामचंद्राने आदर्शवाद मान्य केला होता. तो आदर्शवाद संपलेला आहे. मंदिर जरी उभारलं असेल पण आदर्श आहे कुठं? इथे तर चकनाचूर करून टाकलं रवी राणानं. शिस्तप्रिय म्हणणाऱ्या भाजपचा तुम्ही सांगा, हनुमानजीच्या मिरवणुकीत जर 1000 रुपये मागून लोक बोलावले जातं तर धार्मिकता राहिली कुठे? व्यवहार झालेला आहे तो. आणि ही धार्मिकता मला वाटते भाजपवाल्यांनाही पसंत नसेल जे रवी राणानं केली आहे. भाऊ, राज्यभरातून मागणी होत आहे की प्रहारनं आता इतरही लोकसभा निवडणुका लढाव्या, शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न चर्चेत यावे. ते प्रश्न कुठेतरी या निवडणुकीत मागं पडलेला आहे. तुम्ही काही प्लॅन करणार आहे का ज्या उरलेले 3रा 4था टप्पा? कठीण जातं निवडणूक लढणं. पैसा नसतं आणि स्टार प्रचारक आमच्याकडे नैनान मीच, आम्ही 2 जण आहे. आमच्याकडे मोठे नेते नाही आहे, कार्यकर्ते भरपूर आहेत आणि ह्या सगळ्या दूषित वातावरणात लढताना खूप म्हणजे ते म्हणतं ना, खूप वाईट अनुभव येतात. ज्यांच्या घरचा आम्ही माणूस खांद्यावर उचलला, त्याला संचालक पद दिलं, त्याला सगळे पद दिले, गावातला विकास केला, सगळं भरभरून दिल्यानंतरही काही लोक मोठ्या वेगळ्यानं बाहेर निघतात. जात या देशातली जात नाही आणि धर्माशिवाय कोणी लढून पाहत नाही निवडणूक. या देशातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. जातीपातीच्या गाड्या निघतात आणि आम्ही वर्षभर शेतकऱ्यासाठी काम करत निघतोय, अपंगासाठी लढतोय. ते लोक सहज विसरून जातात. अफूच्या गोडीसारखे, कापुरासारखे पेटतात लोक जाती धर्मासाठी. कधी न येणारे पाहुणे, बिमार असले तर जातीवाले कधीच येत नाही, आम्हाला जावं लागतं.
पण यावेळेस जातीवादी आल्याशिवाय त्याची निवडणूकच होत नाही. हे दुःख आहे लोकशाहीतलं. ते संपलं पाहिजे एवढंच वाटतं. यावेळी मोदी पण येऊन गेले, अमित शहा येऊन गेले, राहुल गांधी येऊन गेले इथं, आणि तरी तुमच्या रॅलीला एवढा प्रतिसाद होता. मला वाटतं जनता आमच्याकडे येऊन गेलेली आहे. सगळे निवडणुकीत प्रचार येऊन गेले. मतदान आमचं आहे ना, मतदान मोदीजीचं थोडं आहे इथं. मतदान राहुल गांधीजीचं नाही आहे, हमारा मतदान है. और ये हमारा इलाका है. हे